नमस्कार, मी सौरभ कोरटकर। महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने। पुसद शहरातील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे। पूस नदीला आलेल्या पुरामुळे 5 तास शहरातील वाहतूक बंद होती। पूर ओसरल्याने आता एका बाजूने वाहतूक सुरू झाली आहे। काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पुसद शहरात कोसळला, त्यामुळे पूस नदीला देखील पूर आला होता। अनेक सखल भागात देखील पाणी साचलं। एका गॅरेजमध्ये कार सुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत। त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर सुद्धा झाला होता। आता एका बाजूने पुलावरील वाहतूक सुरू झाली आहे। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विवेक गावंडे आता पुसदमधून आपल्यासोबत आहेत। विवेक, काय स्थिती आहे पुसद शहरात आता? सौरभ, मध्यरात्रीपासून जर पाहिलं तर पुसदमध्ये संततधार पाऊस जो तो या ठिकाणी झाला। ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुसद शहरालगतच्या असलेल्या या पूस नदीला जो आहे तो मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि पुसद शहराला जोडणारा जो प्रमुख मार्ग आहे तो यवतमाळ जो मार्ग जातो त्या मार्गावरची वाहतूक जी आहे ती गेल्या 5 तासापासून या ठिकाणी ठप्प होती। मात्र आता जर पाहिलं तर थोडासा पूर जो आहे तो या ठिकाणी ओसरलेला आहे आणि वाहतूक जी आहे ती पुन्हा एकदा एका बाजूने जी आहे ती सुरळीत सध्या या ठिकाणी सुरू झालेली आहे। आपण पाहू शकतो की साधारणतः गेल्या 5 तासापासून ही वाहतूक जी आहे ती या ठिकाणी ठप्प झाली होती। आता या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आल्यानंतर ही वाहतूक जी आहे ती आता सुरळीत अशा पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे। पुराचा जो पूर जो आहे तो काही प्रमाणात या ठिकाणी ओसरला आणि त्यानंतर ही वाहतूक जी आहे ती एका बाजूने सुरळीत करण्यात आलेली आहे। गेल्या 5 तासापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती पुसद शहरातली या ठिकाणी झाली होती। शहरात येणारे प्रमुख मार्ग जे आहेत ते बंद झाले होते आणि वाहनांची ये जा सुद्धा या ठिकाणी बंद झाली होती। मात्र आता पूस नदीचा पूर जो आहे तो या ठिकाणी ओसरल्यानंतर आता ही वाहतूक जी आहे ती पुन्हा एकदा सुरळीत जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। काल रात्रीपासून आणि आज सकाळपासून जर पाहिलं तर संततधार पाऊस जो आहे तो पुसदमध्ये या भागामध्ये पडत होता आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जनजीवन जे आहे ते पुसदचं या ठिकाणी विस्कळीत झालं होतं। वडसद नाल्याला देखील मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा अनेक घरांमध्ये पाणी गेलं होतं। या नदीकाठच्या परिसरामध्ये जे काही गॅरेज आहेत त्या गॅरेजमधल्या वाहनांमध्ये सुद्धा वाहनं सुद्धा या ठिकाणी पाण्याखाली या ठिकाणी आली होती। मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती जी आहे ती या पुसद शहरामध्ये निर्माण झाली होती। मात्र सध्या जर पाहिलं तर आता वाहतूक सुरळीत झालेली आहे आणि पूस नदीचा पूर जो आहे तो काही प्रमाणात या ठिकाणी ओसरलेला आहे। ठीक आहे विवेक, धन्यवाद या माहितीसाठी।